उद्या कोणती बरं रांगोळी काढू असं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. कारण मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या 4 वेगवेगळ्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बॉर्डर रांगोळीप्रमाणेच ही रांगोळी आहे बघा. दोन्ही बाजूनीमध्ये मी एक रेष काढून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूनी मोर काढून घेतलेले आहेत. खालच्या आणि वरच्या साईडने मोराचे आकार काढून घेतलेले आहेत. आता मी सांगितलं की तुम्हाला प्रत्येक रांगोळीमध्ये मी सांगते मोराचे आकार जर तुम्हाला काढता येत नसतील तर आपलं मराठी 1 आणि 9 अंक काढायचे आहेत आणि त्या जर का हे अंक काढले तर अगदी झटपट मोराचा आकार होऊन जातो. आता दोन्ही बाजूनी मी फुलं काढून घेतलेली आहेत आणि मध्ये लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे. अगदी सोपी आहे ही रांगोळी. आता आणखी एक सुंदर लुक येण्यासाठी बघा मी मध्ये एक 3 रंगामध्ये मोराचा पीस काढून घेतलेला आहे. तर तिथे मी 3 कलर टाकलेले आहेत. थोडंसं एक वेगळ्या प्रकारचा मी मोराचा पीस काढून घेतलेला आहे बघा. काडीच्या मदतीने त्याला आकार द्यायचा आहे. आता हे मोराचा पीस काढण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती असेल. आणि यामध्ये ऑरेंज आणि आकाशी रंग मी भरून घेतलेला आहे आणि मध्ये रेष दिली बघा. अगदी सोपी रांगोळी आहे ही. आणि मध्ये बघा मी एक डॉट देऊन घेतलेला आहे. आता जे मोर काढलेले आहे तिथे सुद्धा आपण एक तोऱ्याप्रमाणे आकार देऊन घेणार आहोत. त्यामुळे काय होईल की रिकामी जागा जास्त रांगोळीमध्ये दिसणार नाही. दोन्ही बाजूनी मी लाल आणि पिवळा रंग देऊन कळ्या काढून घेतलेल्या आहेत. अगदी सोपी आहे ही रांगोळी आणि अगदी पटकन होणारी आहे. रोजची काढण्यासाठी खूप सोपी आहे. आणि मोराच्या डोक्यावरती बघा 3-3 फुलं मी देऊन घेतलेले आहेत. अगदी सणासुदीला जरी तुम्ही ही रांगोळी काढली तरीसुद्धा खूप सुंदर दिसते. आता 2 नंबरची फायनल लुकसुद्धा बघा खूप छान दिसतो. आता जी 2 नंबरची रांगोळी आहे तीसुद्धा खूप सोपी आहे बघा. आता ही जी आहे ती आपण डॉट देऊन रांगोळी काढणार आहोत. आता ह्या रांगोळ्यांमध्ये थोडासा गणिती प्रकार वापरला जातो की जसे डॉट सरळ रेषा त्याप्रमाणे. तर ज्यांना अजिबात रांगोळी काढता येत नाही ती ह्या टिपक्यांची मदत घेऊन नक्कीच त्यांना ही रांगोळी काढता येईल. बघा मी 4 बाय 4 टिपके काढून घेतलेले आहेत आणि ते क्रॉस लाईनमध्ये जोडून मध्ये फुलं काढून घेतलेली आहेत. ही रांगोळी खूप सोपी आहे. अगदी ज्यांना काढता येत नसेल रांगोळी त्यांनासुद्धा ही रांगोळी काढता येईल. अगदी सोपी आहे बघा. 4 फुलं मी काढून घेतलेली आहेत. अगदी सोप्या पद्धतीने फुलं काढून दाखवलेली आहेत. व्हिडिओ थोडासा स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळावं की कशी रांगोळी काढलेली आहे. बऱ्याच ताईंची मला कमेंट येते की तुमचा व्हिडिओ नीट दिसत नाही, फक्त हात हालताना दिसतो. त्यामुळे मी व्हिडिओ थोडासा स्लो ठेवलेला आहे. आता जी फुलं काढलेली आहे त्यामध्ये आपण थोडा रंग भरून घेणार आहोत. तर 4 फुलांच्या मध्ये मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे बघा. पिवळा रंग मी फुलांमध्ये भरून घेतलेला आहे. फुलांमध्ये पिवळा रंग भरायचा आहे आणि मध्ये लाल रंगाने डॉट द्यायचे आहेत. थोडाच कलर टाकायचा आहे. आता यामध्ये तुम्ही नुसतं लाल थोडा कलर टाकला किंवा व्हाईट जरी कलर रांगोळी टाकली तरी पण ह्या रांगोळ्या सुंदर दिसतात. आता ज्या फुलांचा जो मधला भाग आहे तिथे रिकामी जागा दिसते तर तिथे आपण रेषा ओढून घेणार आहोत आणि वरती डॉट काढणार आहोत. बघा मी 2 रेषा काढलेल्या आहेत आणि वरती एक डॉट काढायचा आहे. त्यामुळे रांगोळीला एक आणखी सुंदर लुक येतो बघा. तर मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण लाल आणि पिवळ्या कलरने एक डॉट काढून घेतलेले आहेत. आता जास्त ह्या रांगोळीमध्ये काही कलर वापरलेले नाहीत. अगदी 2-3 कलर वापरायचे आहेत आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. रोजच्या काढण्यासाठी सुद्धा ही रांगोळी खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये रेषा दिसतात तिथे सुद्धा मी डॉट देऊन घेतलेले आहेत. ती फायनल लुकसुद्धा बघा रांगोळीचा खूप सुंदर दिसतो आणि अगदी पटकन होणारी ही रोजची काढण्यासाठी रांगोळी आहे. तर जे स्वस्तिक काढलेले आहे तिथे सुद्धा हळदी कुंकाचे डॉट मी देऊन घेतले. तर 3 नंबरची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे बघा. आता ही जी आहे ती बॉर्डर रांगोळी मी काढलेली आहे. मध्ये एक फूल काढून घ्यायचं आहे. बरोबर उंबऱ्याचा मधला भाग घ्यायचा आहे आणि तिथे फूल काढून घ्यायचं आहे. फूल काढण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे बघा. थोडासा इकडे तिकडे आकार गेला तरी काही हरकत नाही. कारण ह्या फ्री हँड रांगोळ्या आहेत. आपल्या कल्पनेने आपण कोणतेही आकार त्यामध्ये काढू शकतो. तर मी दोन्ही बाजूनी बघा मोराचे आकार काढून घेतलेले आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जसं मराठी 1 आणि 9 अंक आहेत त्याप्रमाणे आकार काढायचे आहेत.
आता त्या मोराच्या डोक्यावरती सुद्धा मी फुलं काढून घेतलेली आहेत. ती सोप्या पद्धतीने. आता तुम्ही जर ही फुलं डॉट देऊन बोटाने फिरवून काढली तरीसुद्धा सुंदर दिसतात आणि अगदी झटपट होतात. तर मोराच्या डोक्यावर मी पुन्हा 3-3 डॉट देऊन एक मोराचा तुरा असतो ना त्याप्रमाणे एक काढून घेतलेला आहे, फुलांचा आकार दिलेला आहे. आता थोडं थोडं आपण रंग भरून घेणार आहोत. आता या रांगोळीमध्ये तुम्ही रंग नाही भरले, फक्त हळदी कुंकू टाकला तरीसुद्धा ही रांगोळी खूप सुंदर दिसते. आता थोडासा चांगला लूक येण्यासाठी आपण तिथे कलर भरून घेतलेला आहे. आता मी ऑरेंज आणि पिवळा 2 रंग भरलेले आहेत. जी बाजूची फुलं आहे त्यामध्ये पिवळा, दोन्ही बाजूनी सारखीच फुलं काढलेली आहेत. आता जो मध्ये मध्ये थोडासा रिकामा भाग दिसतो तिथे थोडेसे आपण रेषा काढून डॉट देऊन घेणार आहोत. आता जे पुढचा भाग आहे तिथे मी एक एक कळी काढून घेतलेली आहे. आता पानाच्या बाजूने थोडासा रिकामा भाग दिसतो तिथे एक एक पानांचा फुलाच्या बाजूला तिथे आपण एक पानं काढून घेतलेली आहेत. अगदी सोपी आहे बघा. फायनल लुकसुद्धा बघा खूप छान दिसतो या रांगोळीचा आणि अगदी झटपट होणारी रोजच्या करण्यासाठी खूप सुंदर ही रांगोळी आहे. आता शेवटची आणि 4 नंबरची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे. फ्रीहँड रांगोळीच आहे. आता त्यामध्ये बघा एक लॉलीपॉपसारखा मी आकार काढून घेतलेला आहे. ते बरोबर 4 गोल काढून घेतलेले आहेत. तर ही पण रांगोळी खूप सोपी आहे आणि पटकन अगदी रोज काढायला आपल्याला पटकन होऊन जाते. तुळशीसमोर किंवा देवासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता बाजूने थोडंसं मी एक कमळाचा आकार दिलेला आहे बघा. कमळाचं फूल असतं ना. आता कमळ काढणं दरवाजासमोर खूप शुभ असतं, त्यामुळे एक कमळाचा आकार तिथे मी काढलेला आहे. तर जिथे रिकामी जागा दिसते तिथे रेषा मारून आपण डॉट देऊन घेणार आहोत. खालच्या बाजूने सुद्धा मी 3 रेषा मारून घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये थोडा रंग भरून घेतलं बघा. सफेद आणि पिवळा रंग मी भरून घेतलेला आहे बघा. ती 4ही रांगोळ्या खूप सुंदर आहे. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणती रांगोळी आवडते. प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये 3-4 रांगोळ्या असतात. तर तुम्हाला जी रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा. तुम्ही कोणत्या शहरातून माझे व्हिडिओ बघता ते सुद्धा मला सांगा. तुम्ही जर मला कमेंट करून जर सांगितलं तर तुम्हाला कशी रांगोळी वाटते, त्यामुळे काय होईल की मला एक तुमचे आभार मानण्याची संधी मिळेल. मी रोज नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते. नक्की बघा माझ्या रांगोळ्या आणि शिका काढायला माझ्याबरोबर. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. भेटूया अशाच नवीन रांगोळीसाठी पुढील भागात. धन्यवाद.